आज आपण बघतोय की पोलीस आयुक्त हद्दीमध्ये PMCच्या सहाय्याने आपण टायर किलर बसवत आहोत। याचा सगळ्याच नागरिकांना फायदा होणार आहे। बरेचदा आपण बघतो वर्दळीच्या काळामध्ये रॉंग साइड होऊन किंवा नो एंट्री मध्ये वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो। अनेक उपाययोजना करून देखील ह्या रॉंग साइड आणि नो एंट्री मधल्या गाड्या ज्या आहेत तर त्या खोळंबा वाहतुकीचा करतच आहेत। त्यामुळे एक प्रायोगिक तत्वावर आपण ज्या ठिकाणी असे रॉंग साइड होतात त्या ठिकाणी टायर किलर बसवत आहोत। सदरचे टायर किलर हे केवळ जे रॉंग साइड आणि नो एंट्री मध्ये वाहने येत आहेत त्यांनाच त्रासदायक ठरणार आहेत, त्यांचेच टायर हे डॅमेज होणार आहेत। मॅडम किती ठिकाणी आपण करतो आणि किती फायदा होईल ठाणेकरांना, तुम्हाला किती सुविधा मिळेल यामध्ये? ठाणे आयुक्तालय हद्दीमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी रॉंग साइड मोठ्या प्रमाणात होत आहेत त्या ठिकाणचे जागा ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केलेल्या आहे। नजीकच्या काळात त्या ठिकाणी आपण असे टायर किलर बसवणार आहोत। सध्या ठाणे स्टेशन पंजाब नॅशनल बँकेच्या समोर आपण हे प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवत आहोत। तर नागरिकांनाही आव्हान आहे की त्यांनी रोडवर चालत असताना फुटपाथचा वापर केला पाहिजे। यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे आणि मनुष्यबळ पोलीस इथे न लावता देखील रॉंग साइड टाळता येणार आहे। त्यामुळे वर्दळीच्या काळात जो वाहतुकीचा खोळंबा होतोय तो देखील टाळता येणार आहे।